सज्जन श्रोते, जमलं. चिंतक, वाचक आणि पाठक. किरण क्रमांक 14. शीर्षक आहे अनुरेणू या ठोकडा, तुका आकाशा एवढा. ठीक आहे. संत मनाचा आवाका त्याचा थांग कल्पनातीत असतो. म्हणूनच असे संत मन अथांग असते. अशा अथांग प्रशांत संत सागर मनात सतत एकच एक स्फुरण स्पंद स्पष्टपणे ध्वनित होत असतो. सोहम हौसो असा असतो हा ध्वनी. हाच तो हौस ध्वनी. म्हणजेच मी ते आहे आणि ते मी आहे. वेगळ्या शब्दात मी परब्रह्म आहे आणि परब्रह्म म्हणजे मीच. असा तो विश्वव्यापक भाव असतो. हाच भाव तुकोबा कसा व्यक्त करतात पहा. अनुरेणू या ठोकरा, तुका आकाशा एवढा. गिळून सांदिले कलीवर, भ्रमाचा आकार. सांदिली त्रिपुटी, दीप उजळला घटी. तुका म्हणे आता पुरलोपकारा पुरता. सार्थ श्री तुकारामाची गाथा, अभंग क्रमांक 3340. तुका आकाशा एवढा म्हणजे काय ते नीट पाहण्याचे, शांतदक्षतेत अवलोकन करण्याचे मागील एका संवादात म्हटल्याचे स्मरते. आज या प्रसंगी आपण ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनुरेणूपेक्षा सूक्ष्म आणि आकाशा एवढा व्यापक तुकोबा आहे. फार चमत्कृती आहे यात. येतोय ना ऐकू? हॅलो, ऐकू येते. ठीक आहे, चलो ठीक, ऐकू येते. हो. अहमला आकार जोडला की अहंकार तयार होतो. वास्तवात कुणीही एखादा केवळ मी असतो. मी अमुक तमुक आहे किंवा मी अमके तमके केले वा करतो करीन म्हणण्यात त्या मीला कर्ता रूपाने जे जोडले जाते ते म्हणजेच कर्त्याची ओळख. कर्त्याचे व्यक्तित्व किंवा आकार हाच तो मी कार किंवा अहंकार. मुक्तीसाठी अहंकार टाकणे गरजेचे असते. आकार मर्यादा परीख म्हणजे तुरुंगच आहे. तुरुंगातून बाहेर पडणे म्हणजेच मुक्ती. तुरुंग म्हणजे संकोच किंवा बंदिवास. संत जन्मजात मुक्तच असतात. आता गंमत पहा. अतिसूक्ष्म कण किंवा बिंदू रूपात असल्याने असे जे काही अस्तित्वात असते ते त्याच्या सूक्ष्मतेमुळे कधीही कुणाच्याही पकडीत, आवाक्यात किंवा चिमट्यात येऊ शकत नाही. या उलट ब्रह्माला व्यापून आणि आकाशा एवढे जे प्रसरणशील असते तेही कुणाच्याही आवाक्यात, पकडीत, मिठीत वा कवेत किंवा पिंजऱ्यात बंद करता येत नाही. सारांश सूक्ष्मतम आणि विशालतम, कल्पनातीत सूक्ष्म आणि कल्पनातीत व्यापक कधीही कोणत्याही कैचित, सापळ्यात, बंधनात, तुरुंगात, चिमटीत किंवा पिंजऱ्यात अथवा मर्यादेत राहूच शकत नाही. अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्म आणि अत्यंत व्यापक पकडणारा सापळा, चाप, तुरुंग, पिंजरा अस्तित्वात असूच शकत नाही. नेमक्या याच अर्थाने तुकोबा म्हणतात की मी म्हणजे अर्थात तुकोबा अनुरेणूपेक्षा लहान, बारीक आहेत, मात्र आकाशा एवढे व्यापकी आहेत. पहा, याला म्हणतात आत्मविश्वास, ब्रह्मभाव. अशा मी ते सूक्ष्मातिसूक्ष्मात जर विसर्जन घडले असेल किंवा असा आम्ही आकाश एवढा व्यापक झाला असेल तर तो कधीही मुक्त आणि मुक्तच असू शकतो. अगदी कुठल्याही कार्यकारण भावाच्या पलीकडे असतो तो. म्हणूनच असा आम्ही सदा सर्वत्र, सदा सर्व काळ अबाधित, अविकारी, अचल स्थाणू आणि म्हणूनच सर्व व्याप्त, सर्व साक्षी व सर्व शक्तिमान असतो. असा आम्ही वेगळ्या शब्दात परमेश्वरच असतो. यालाच इंग्रजीत ओमनी प्रेझेंट, ओमनिशियंट अँड ओमनिपोटंट असे म्हणतात. म्हणजेच मुक्ती त्याचे बाबतच संभवते जे अतिसूक्ष्म किंवा अतिविशाल आहे. पुढे तुकोबा म्हणतात, मी देहादी प्रपंच बुद्धी सहजभावे घेऊन टाकली आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांचा आकार किंवा देह एखाद्या कलेवरासारखा प्रेतवत आहे. म्हणजे तुकोबांच्या दिसण्यावर कुणी जाऊ नये. त्यांचे असणे फार महत्वाचे आहे. ते विश्वव्यापक आहे. अनुरेणूपेक्षा सूक्ष्म आणि आकाशा एवढे किंवा त्याहून व्यापक एकाच वेळी त्यांचे असणे आहे. त्यांनी ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी म्हणजे तिहेरी पण किंवा वेगळ्या शब्दात द्वैतभाव टाकून दिला आहे. म्हणजे अहमभाव अर्थात कर्ता,
ज्याबाबत करायचे असे जे लक्ष म्हणजे अहमभाव म्हणजे कर्ता, ज्याबाबत करावयाचे असे जे लक्ष ते म्हणजे कर्मभाव, आणि कर्ताभाव आणि कर्मभाव याच्यातून निर्माण होणारी किंवा याच्यामध्ये घडणारी क्रिया म्हणजे क्रियाभाव, अशा त्याने कर्ताभाव, कर्मभाव आणि क्रियाभाव यांचा लय साधला आहे. परिणामतः त्यांच्या अंतरंगात परमज्योती किंवा परमेश्वरी अस्तित्व म्हणजे ज्ञान प्रकाश किंवा आत्मबोध रूपी दीप प्रकाशित झाला आहे. गंमत पहा, आपण अतीव शांत असतो. आपण अतीव शांत असतो तेव्हा केवळ आपण असणेपणात असतो. त्या शांततेतच काहीतरी करावे असं वाटतं तेव्हा कर्ताभाव निर्माण होतो, तो मी भाव आहे. जे करायचे ते कुणाबद्दल तरी करावसे वाटते, तो कर्मभाव आहे. आणि कर्ताभाव कर्मभावात असताना जे काही करतो तो क्रियाभाव आहे. म्हणजेच कर्ताभाव, कर्मभाव आणि क्रियाभाव निर्माण होण्यापूर्वी आपण जे असतो तोच तर खरा कैवल्य भाव आहे. आणि अशा कर्ता कर्म क्रियेपूर्वी असलेल्या कर्मभावातच तुकारामासारखे संत नित्य नूतन पद्धतीने, नित्य असून सुद्धा नवीन नवीन पद्धतीने, नित्य नूतन जाणीव पद्धतीने असतात. म्हणूनच याला म्हणायचे कैवल्य भाव. आणि या संत भावात तुकाराम असल्यामुळे ते एकाच वेळेला अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आणि आकाशा एवढे मोठेही असू शकतात. तर परमज्योती किंवा परमेश्वरी अस्तित्व म्हणजे ज्ञानप्रकाश किंवा आत्मबोध रूपी दीप प्रकाशित तुकोबांच्या हृदयात झाला आहे. केवळ जगाला बोध देण्यासाठी, जगाच्या उपकारासाठी तुकोबा उरले आहेत. हा बोध कोणता? तर मर्यादित बनू नका, त्रिपुटीत राहू नका, द्वैतात राहू नका आणि द्वंद्वात अडकू नका. नित्वाच्या अहंकाराच्या जोखडातून आपली सुटका करून घ्या. इतके व्यापक बना की जगाच्या साऱ्या सुखदुःखाचा मूलस्रोत आपणातच आहे पाहायला शिका. जग सुधारणे किंवा जग बिघडणे या कल्पना आहेत. काय ते सुधारणे किंवा बिघडणे असलेच तर आपलेच आपण सुधारणे आणि बिघडणे आहे. आपण सुधारलो तरू असू किंवा बिघडलो तरू असू, पण सुधारणे आणि बिघडणे या विकार आहेत. आणि सुधार आणि बिघाड याच्या पलीकडे आपण शुद्ध असतो. ही ती मूल स्थिती किंवा कैवल्य स्थिती आहे. इथेच आपण सातत्याने स्थित असली पाहिजे. यालाच माझे स्वस्थ, स्वतिष्ठती, स्वच्या जागी निर्लेप राहणे, साक्षीत्वात राहणे, अविकारी अविचल भावात राहणे. तर प्रत्येक मीलाच मीची सुधारणा करायची आहे, बिघाड दुरुस्त करायचा आहे. आकाशा एवढे व्यापक ज्याचे त्यानेच बनायचे आहे. हेच आहेत तुकोबांचे उपकार. त्यासाठी तुकोबा स्वतः उरले आहेत. त्यासाठीच तुकोबा स्वतः उरले आहेत. म्हणजे देहरूपाने ते जे तुम्हाला दिसतात ते केवळ हे सांगण्यासाठीच, ज्ञान प्रकाश लोकांना दाखवण्यासाठीच तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, अशी तुकोबांची भावना आहे. त्यांचे अस्तित्व देहरूपाने पाहणे अयोग्य आहे. अगदी ते स्वतः जिवंत असतानाही त्यांचा शरीर भाव शव समान होता. ते कलेवर शव म्हणूनच बाह्यातकारी स्वतःकडे पाहत होते, मात्र अंतरंगात ते केवळ ब्रह्मभावात होते. ब्रह्मस्फुरण, ब्रह्मस्पंदन तेथे स्फुरत होते, स्पंदत होते. नीट ध्यानात घ्या, शांत दक्षतेत राहा. ज्ञानेश्वर तुकाराम, जय कृष्णमूर्ती स्वामी स्वरूपानंद यांच्यावर PhD घेतली वा दिली जाते आणि अजूनही तसे चालू आहे व राहिली. मात्र जोपर्यंत स्वतः ज्ञानेश्वर तुकोबा, जय कृष्णमूर्ती आपण असल्याचे स्पष्टतेने पाहता येणार नाही, कांदिली त्रिपुटी दीपोजळा घटी हे सहजभावे घडणार नाही, तोपर्यंत हा सारा डॉक्टरेट प्रदान व स्वीकाराचा व्यवहार उतरत राहणारे निश्चितच. विद्वानांचे बोलणे आणि त्यांना ऐकणाऱ्यांचे डोलणे या देशात म्हणूनच आजपर्यंत वाया गेले आहे व जातही आहे. संत हे सच्चिदानंद विद्यापीठाचे स्नातक असल्याची ग्वाही स्वयमेव तुकोबानेच दिली आहे. तर सच्चिदानंद विद्यापीठाच्या अशा लोकोत्तर स्नातकांवर मुंबई, पुणे, केम्ब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठात PhD करणे देणे म्हणजे सर्व हास्यास्पदच नाही काय? जगाकडे पाहण्याचे संतांचे दोन भाव आहेत. एक आहे प्रेमभाव व दुसरा आहे ज्ञानभाव किंवा आत्मभाव. प्रेमभाव म्हणजे अगदी निरपेक्षतेने जगामध्ये
सर्वत्र चराचरात सूक्ष्म विशालात नरनारी पशुपक्षी जीवजंतू निसर्ग यामध्ये आणि हो श्रेष्ठ कनिष्ठात रावरंकात शिष्ट दिष्टात राम रावणात अटलजी लादेन यामध्ये परिपूर्णतेने आपणच आपणाला पाहणे. त्याच्या पाहण्यामुळे होते काय की जगाच्या आजच्या आणि आजपर्यंत असण्याला असा माणूस स्वतःला जबाबदार धरतो. तो नुसते हम ब्रह्मास्मी म्हणून थांबत नाही. त्याच्या अंतरंगात जगाच्या विषादपूर्ण अवस्थेबद्दल करुणा प्रेम यांचा निर्झर झरा प्रवाहित होतो. यालाच म्हणायचे विश्वाचे अर्थ. हे संतांच्या हृदयात निरपेक्षतेने आवड निवड रहित प्रेमाने झरत असते पाझरत असते. अशा प्रेमभावातून करुणा निरपेक्ष प्रेम सर्वत्र व सर्वाप्रती क्षमाभाव व असीम शांतता स्रवत असते. असा प्रेमभावातील संत कधीही हिंसेची भाषा बोलत नाही जाणत नाही. सदा सर्वदा तो हिंसा मुक्त असतो. प्रेमभावातूनच करुणेने ओतप्रोत भरलेले सारे संत वाङ्मय उद्भवले आहे. प्रेमभावात एक निरपेक्ष प्रेम करुणे वाचून इतर कोणत्याही स्पर्धा महत्वाकांक्षा ईशना षड्विकार यांना स्थान असत नाही. जगातील सारे संत महात्मे ज्यांनी या जगाला आपल्या अतुलनीय त्यागाने पुनीत केले आहे, वेळोवेळी सावरले आहे, विनाशाच्या कडेलोटावरून माघारी परतवले आहे, त्या प्रेमभावाने शांतमंद दीपाप्रमाणे संत तेवत असतात, तेजाळत असतात, प्रकाशत असतात. तो प्रकाश तुमचे आमचेही जीवनात तशाच तो प्रकाश तुमचे आमचेही जीवन तशाच ज्ञानप्रकाशाने भरून टाको. या संबंधात स्वामी स्वरूपानंद लिखित पत्र मंजुषेतील एका पत्राचे वाचन आपण करूया. जय माताजी. देहबुद्धीचे आवरण म्हणोनी मोही गुंतले मन प्रकटता सोमभाव जनार्दन सहज समाधान साधकाते. देहबुद्धीची जवनिका फुटली आत्मबुद्धी प्रकट झाली इंद्रिये विषय विसरली समरस झाली जनार्दनी. आता नयन जे जे पाहे ते जनार्दन होय आहे. श्रवणी भरोनिया राहे एकला सोये जनार्दन. एका जनार्दना वाचोन रसनान चाखे काही आन करू जाता व घ्राण घ्राणी जनार्दन उपदिष्टे. तसे लागी स्पर्श ज्ञान एका जनार्दनाचे जाण. वाचा नाम संकीर्तन करी निशिदिन जनार्दनाचे. वेगवेगळे क्षेमालिंगन जिरणे परम समाधान मनबुद्धी चित्त प्राण जडली परिपूर्ण जनार्दनी. सोहम भाव प्रकट होता अहंकार नुरेची तत्वता. आता सर्वत्र त्याची सत्ता न दिसे रिता ठाव कोठे. असो होता तुमचे स्मरण अंतरी आनंदाचे स्फुरण. सहजे आठवती ते दिन भेटलो आपण एकमेका. त्याही पूर्वी हे कसप ज्ञात होता सोहम जप. सद्गुरु कृपे आपोआप श्रीरताप हारवी जो. ह्याचे होते अनुसंधान रावले त्याची साधन. सेनेची माझे आत्मोद्धरण ऐसी खूण बांधली की प्राप्त झाले आत्मज्ञान. तरीची सफल मानवी जीवन बांधली निष्काळशी पूर्ण शाश्वत समाधान आत्मरूपी. होता स्वरूपाची ओळखण सहज संपदे जन्म मरण. देही असोनी विदेहपण. तुकाराम जे म्हणतात गिरुनी सांडिले कलीवर ते इथे आहे. देही असोनी विदेहपण होते बोळवण संसाराची. मग स्त्री पुत्रादी परिवार आहे असो प्रारब्धानुसार. तपंती निर्मम निरंकार आहे साकार आत्मनिष्ठ. सुखे सेवो गिरिकंदरा अथवा वाहो राज्य धुरा. देवबुद्धीचा अनिवार वारा नशिवे अंतरा देश मात्र. श्री ज्ञानदेव एकनाथ आदी करोन साधू संत निश्चय बोलती स्वप्रचित. गीता भागवत तेची सांगे चैतन्यातुनी जडाची उत्पत्ती. ती जडातून चैतन्य संभूती. जडाजडी एक ती आत्मस्थिती. स्वानुभव सांगती साधू संत. म्हणजे एनर्जीतून मॅटर की मॅटर मधून एनर्जी यापेक्षा एकाच गोष्टीतून हे सर्व जड चेतन निर्माण झाले आहे. हे साधू संतांना त्यांच्या आत्मस्थितीत अनुभवाने जाणवते. साधू संती दाखवली खूण निष्ठापूर तीच लक्षून. काया वाच्या म्हणे करून होतसे साधन यथाशक्ती. त्यातील जवनिका याचा अर्थ पडदा. म्हणजे देहबुद्धी ही आत्मा जो आहे त्या आत्म्याच्या आड
कुठली गोष्ट येते आत्म्याच्या आड एक पडदा आहे. त्या पडद्याच्या पलीकडे मी माझे म्हणजे देह आपण जे समजतो, तर मी म्हणजे देह असं समजणं हाच तो पडदा आहे. तो पडदा फिटला आणि मी आणि आत्मा एकरूप आहोत हे कळलं. यालाच म्हणायचं देहबुद्धीची जवनिका फिटली. तर एका मित्राच्या संदर्भात त्यांचे स्मरण झाले असता अंतरात आनंदाचे जे स्फुरण आले ते त्यांना आठवले आणि त्या निमित्ताने ह्या पत्राची निर्मिती झालेली आहे. येथे हा जो आत्मभाव दाखवलेला आहे सर्वत्र, तोच आत्मभाव म्हणजे आता आपण तुकारामाच्या संदर्भात अनुरेणुया ठोकडा तुका आकाशा एवढा त्या 14व्या चिंतन किरणात पाहिला. आता चिंतन किरण क्रमांक 15 सदा मुक्त सदा शिव. अनुरेणू एवढा ठोकळा आणि आकाश एवढा व्यापक तुका आहे म्हणजे काय याचा मागोवा होऊन झाला. संत प्रेमभावात किंवा ज्ञानभावात असतात याचाही ओझरता उल्लेख मागील संवादात आला. त्यापैकी प्रेमभाव काहीशा विस्ताराने पाहून झाला. अर्थात त्यावर अजून बरेच काही शांत दक्षतेत पाहायचे आहे. ज्ञानभावाचा तर केवळ ओझरता अस्पष्ट उद्गारच ध्वनित झाला आहे. ज्ञानभावावर अजून बराच प्रकाश पडायचा आहे. हे सर्व काही काळ दूर ठेवूया आणि एका वेगळ्या संदर्भाकडे वळूया. सारे काही ज्या शांत दक्षतेत दिसते ती शांत दक्षता प्रकाशमान असते. वेगळ्या शब्दात शांत दक्षताच ज्ञान प्रकाश ज्ञान पहाट यांचे आदी कारण आहे. तसे ते पाहूया. यासाठी आजच्या या सुरम्य सकाळी मनाची पाठी कोरी अगदी निरक्षर किंवा निर्विचार झाली तर फारच छान होईल. ज्ञानाक्षरे ज्ञान प्रकाश ज्ञान पहाट यासाठी काहीही माहीत नाही असा कोरा स्वच्छ निरभ्र भाव निरभ्र मनाची पाठी अत्यंत आवश्यक आहे. शब्दात गुंतू नका, बुडू नका, घुसमटू नका. पहा, काही काळ मेंदू नीरव शांततेत विराम पाहू शकतो का? रोजच्या घाई गर्दीच्या गडबडीच्या धावपळीच्या क्षुद्र हेवे दावे मत्सर आणि रोगट महत्वाकांक्षेच्या जंजाळातून मेंदू काही काळ मुक्त राहतो का ते पहा. तसे झाले तर काय घडू शकते याचाच आजच्या संवादात परामर्श घेतला जाणार आहे. मात्र यासाठी चिंतनाची ओढ आकर्षण नेहमीपेक्षा वेगळे आकर्षण की जे नेहमीचे जीवन ओलांडून त्या पलीकडे सुगंधित पुष्पाप्रमाणे दरवळत आहे, ज्याचा परिमळ विश्वव्यापी आहे, त्याकडे जाण्याचा आवेग अत्यावश्यक आहे. There are certain brains that are never conditioned. There are certain brains that are never conditioned. You may say, how do you know? I only know because it has happened to the speaker. जे कृष्णमूर्ती म्हणतात, काही जणांचे बाबत असे संभवते की त्यांचे मेंदू कधीच बंधनात अडकले नाहीत. नियमित रीतिरिवाज चाकोरी प्रणाली संस्कार यांचे पासून ते सदा मुक्त राहिले. तुम्ही विचारू शकाल की तुम्ही मुक्त असल्याचे कसे जाणवते? तर माझे त्या बाबत असे उत्तर आहे. माझे बाबत अशी मुक्तता स्वातंत्र्य संभवले आहे म्हणून मी ते निश्चित खात्रीशीर जाणतो. नीट पहा, वरील जे कृष्णमूर्तींचे इंग्रजी वचन आणि त्याचा अनुवाद यातील माझे बाबत मुक्तता संभवली म्हणजे हॅपन्ड हे 3 शब्द महत्वाचे आहेत. There are certain brains that are never conditioned. You may say, how do you know? I only know because it has happened to the speaker. It has happened to the speaker. हे वक्त्याबाबत घडलेले आहे. म्हणून it has happened to the speaker हे शब्द फार महत्वाचे आहेत. म्हणजे असे की मुक्त होणे किंवा बनणे नसते तर मुक्तता संभवणे असते. मेंदू अडकणे आणि त्याचे स्वातंत्र्य मुक्तता या गोष्टी करण्याच्या नसतात. तर बोलणारा किंवा सांगणारा आणि ऐकणारा मुक्त होणे एवढेच महत्वाचे असते. मुक्त होता येत नाही तर असावे लागते. ती म्हणजे फ्रीडम शुड हॅपन इन द केस ऑफ स्पीकर, इन द केस ऑफ लिस्नर हे महत्वाचं आहे. तरी सुद्धा मुक्तता कशी संभवते हे पाहणे शक्य आहे. हे पाहायचाच नम्र प्रयत्न आज आपण करणार आहोत. मात्र मुक्ततेसाठी आपण नेमके कशात अडकलो आहोत, गुंतलो आहोत हे नीट पाहणे महत्वाचे आहे.
मानवी मेंदू हजारो वर्षे रीतीभाती, परंपरा, चाकोरी, संस्कार, जातीपातीवर आधारित भेदाभेद, सामाजिक आर्थिक विषमता, स्पर्धा, असूया, महत्वाकांक्षा, धनसत्ता, स्त्रीपुत्रादी विषयक अमर्याद लालसा आणि केवळ मी आणि मी मध्येच अडकलेला आहे. तो भाषा करतो सर्व सुखाची, मात्र सर्व सुख कुणाचे तर माझे. सर्व सुख माझे हे चूक आहे. सर्व सुख तर सर्वांचेच असते. धार्मिक, राजकीय नेते धुरंधर सर्वांच्या सुखाची भाषा जरूर करतात, तरीही तेथे सुद्धा सर्वांचे सर्व सुख त्यांच्या व्यक्तिगत ध्येय, महत्वाकांक्षा यामधून उदित झालेले असते. म्हणून ते सर्वांचे सुख बोलले तरी ते असते केवळ त्यांच्या व्यक्तिगत मी ते सुख, म्हणजे माझ्या सुखातून सर्वांचे सुख बाहेर पडलेले असते. माझ्या सुखातून सर्वांचे सुख बाहेर पडलेले असते. जोपर्यंत मीला सर्व मी, जोपर्यंत मीला सर्व मी म्हणून किंवा मी रहिततेने पाहू शकत नाही, तोपर्यंत कोणतेही सुख व्यक्तिनिष्ठच राहते. माझ्या सुखातून सर्वांचे सुख बाहेर पडणे हे चूक आहे, तर सर्वांच्या सुखात माझे सुख निहित आहे, सामावलेले आहे, हे समजणे महत्वाचे आहे. तसे ते पाहूया. जो स्वतः अद्याप सुखी झाला नाही तो सर्वांना सुखी कसे करू शकेल? काय पाहू शकता का आपण या परिस्थितीकडे शांत दक्षतेने? सुखी होणे ही आहे मानवी मेंदूची धडपड. त्याअर्थी मानवी मेंदू सुखासाठी झटत आहे, झगडत आहे. त्या अर्थी तो अद्याप सुखी झाला नाही हे निश्चित आहे. जो स्वतः सुखी नाही तो इतरांना सुखी कसा करू शकेल? ज्याला स्वतःला हापूस आंब्याचा परिचयच नाही तो दुसऱ्याला हापूस आंब्याची गोडी दाखवणे शक्य आहे काय? म्हणजे मानवाला सुखाचा परिचय नसताना तो इतरांच्या सुखाची काळजी वाहत आहे. ते अज्ञान तरी आहे किंवा ढोंग तरी आहे. ढोंग करणारे लबाड राजकीय नेते, धर्मनेते असतात, मात्र काही जण जरूर प्रामाणिक असू शकतात. ते सर्वांच्या सुखाची कामना करतात, तरीही असे प्रामाणिक लोक अज्ञानी असतातच. हजारो वर्षे मानव ज्या अर्थी सुखाच्या शोधात आहे त्या अर्थी हजारो वर्षे मानवाला सुखाचा, खऱ्याखुरा सुखाचा परिचय झालेला नाही. कोणतेही युद्ध शांतता निर्माण करू शकत नाही, मात्र असे असतानाही अशांततेसाठी युद्धे खेळली जातात. होय, खेळली जातात हेच खरे आहे. आज अमेरिका काय करीत आहे? युद्धे करणे आणि करविणे हा त्यांचा खेळच आहे, क्रीडाच आहे. युद्धात मनोरंजन शोधणारी राष्ट्रे जागतिक शांतीच्या वल्गना करतात. याला विडंबन नाही तर काय म्हणावे? सुखाचा शोध घेणारा मानव किंवा मानवी मेंदू अगदी याच पद्धतीने नवे मांडा जुने टाका या पद्धतीने तोडमोड उच्छेद करीत आहे. कोणत्याही तोडमोडीतून, आदळ आपटीतून, धडपडीतून म्हणजे संघर्ष युद्ध यातून सुख कसे मिळणार? संघर्ष स्वयमेव दुःखमय असताना त्यातून सुख कसे प्राप्त होईल? सुखाचे सारे सिद्धांत सुखाच्या धडपडीतून, प्रयासातून जन्मल्यामुळे त्यातून सुख कसे गवसणार? म्हणजे सुखासाठी चाललेली धडपड म्हणजे युद्धच आहे आणि त्यामुळे अशा युद्धातून सुख प्राप्त होऊच शकत नाही. धडपडीतून धडपड, युद्धातून युद्धच निर्माण होईल. युद्धातून कधीही सुख निर्माण होणार नाही. हे मानवाला पाहता येईल का? असे पाहणे शक्य झाल्यास काय घडेल? जर सारी धडपड, संघर्ष व्यर्थ आहे, त्यामधून आजपर्यंत कुणालाही, ना व्यक्तीला ना समाजाला अर्थपूर्ण काही साधता आले आहे हे पाहता आले तर काय घडेल? असे पाहणारा मेंदू शांत, अविचल बनेल. लक्षात घ्या, मेंदू दमून थकून नाईलाजाने शांत होईल तर त्याला अर्थ नाही. अशा वेळी त्याचे शांत होणे म्हणजे मूर्छा असेल किंवा निद्रा असेल. आपणाला मेंदू संघर्षातून बाहेर आल्यामुळे संघर्षात, धडपडीत किंवा मानसिक सुखप्राप्तीसाठी काही आयास यात अर्थ नाही. योग, आसने, मुद्रा, ध्यान या कशामध्येही सुख निष्पत्ती असू शकत नाही. हे समजून उमजून किंवा बोध झाल्यामुळे सहज शांततेत प्रवेश केलेला मेंदू अपेक्षित आहे. असा सहज शांत, संघर्षमुक्त मेंदू जो आता जाणतो की सुखाच्या शोधात धडपडीत सुख असू शकत नाही, तो कसा असेल, कोणत्या अवस्थेत असेल? असा संघर्षमुक्त मेंदू, धडपडीचा सहज त्याग केलेला मेंदू अगदी शांत निवांत असेल.
कोऱ्या पाटीसारखा, अक्षरे चित्रे न रेखाटलेल्या कोऱ्या फळ्यासारखा किंवा निरभ्र आकाशासारखा, अथवा असेही म्हणा की चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहात राहणाऱ्या शांत निवांत कोऱ्या पडद्यासारखा. मात्र तो झोपी गेलेला मेंदू नसेल, पूर्णपणे सजग शांत दक्ष मेंदू असेल तो. आता काय घडू शकते त्याचे दर्शन घेऊया पुढच्या भेटीत. तोपर्यंत जे कृष्णमूर्तींचा बंधनातील सदामुक्त मेंदू कसा असेल त्याचे चिंतनाचा. तोपर्यंत जे कृष्णमूर्तींचा बंधनातील मेंदू सदामुक्त कसा असेल हे जे त्यांनी चिंतन सांगितलेलं आहे त्यामध्ये राहा. जे मुक्त असते ते पवित्र असते, वाहणारे न थांबणारे कुठेही न अडकलेले सदामुक्त असतो तोच सदाशिव असतो. जे मुक्त असते ते पवित्र असते, ते वाहणारे न थांबणारे कुठेही न अडकलेले सदामुक्त असते. असा मेंदू हा असतो सदाशिव. जे कृष्णमूर्ती सदाशिवच होते, साऱ्या भेदाभेदाच्या पलीकडे न अडकलेले शांत परंतु जागृत. विश्व आणि ते स्पंद पहा, कुठे शोधिसी देव सदाशिव, जरी अंतरी राहे तो, जरी टाकीसी शिवा शिव तू, तरी सदाशिव पाहे तू. पवित्र अपवित्र असे भेदाभेद जर तुम्ही सहजासहजी टाकू शकलात तर तुम्ही सदाशिवाला बाहेर शोधण्याची गरजच नाही. तुमचं हृदयच शिवाशिवी पासून मुक्त असेल, भेदाभेदातीत असेल तर तुमचे तुम्हीच सदाशिव आहात. म्हणून म्हटले आहे, कुठे शोधिसी देव सदाशिव, जरी अंतरी राहे तो, जरी टाकीसी शिवा शिव तू, तरी सदाशिव पाहे तू. आपणाला जे कृष्णमूर्तींचे कोरे मन पाहता आले, बंधनातील मेंदू पाहता आला आणि बंधनातील मेंदू पाहिल्यामुळेच निर्माण झालेला बंधमुक्त मेंदू पाहता आला तर चमत्कार संभवेल. पुढच्या संवादात त्याचे दर्शन होईल. चिंतन किरण क्रमांक 16. धर्मत्याग हेच शहाणपण. अगतिकतेने नाईलाजाने नव्हे तर संघर्ष धडपड यामधून यत्किंचित ही सुख समाधान मिळू शकत नाही. या समजुतीतून मेंदू शांत अविचल निरव निस्तब्ध बनणे महत्वाचे आहे. अशी निस्तब्धता म्हणजे जागृत सावधानता. अन्यथा आपण ज्याला जागृती म्हणतो ती जागृती असते काय? वास्तवात निद्रा नव्हे म्हणजे जागृती. जागृती म्हणजे काय? वास्तवात निद्रा नव्हे म्हणजे जागृती. जर याचा शब्दशः अर्थ लक्षात घेतला तर हरेक मानव झोपेचे नियमित 8 तास वजा केले तर जागृतीत असतो असे म्हणावे लागेल. म्हणजे मानव किमान 14 ते 16 तास जागृतीत असतो. जर असा निद्रा समय वजा जाता जाता मानव 14-16 तास जागृतीत असतो तर जीवन जे जागृतीत सावधानतेत आहे ते सुखमय आनंदमय होणे किंवा असणे अगत्याचे होते, किंवा सुखमय आनंदमय असणे क्रमप्राप्त होते. प्रत्यक्षात तसे आहे का? शांत दक्षतेत पहा. 2,500-3 हजार वर्षापूर्वीचा एखादा धर्म किंवा 8-10 हजार वर्षापूर्वीचा दुसरा एखादा धर्म यांनी आमची मने व्याप्त आहेत, भरून गेली आहेत. दोन्ही धर्म मन शांती आणि मानवी सुख यांचे चाहते आहेत. प्रत्यक्षात मात्र वर्तन विपरीत आहे. आपापल्या देवांची नावे घेऊन एकमेकावर चाल करून आक्रमण करून ही माणसे एकमेकांचे जीव घेत आहेत. तुमचे आम्ही 60 मारले म्हणणाऱ्यांना आम्ही तुमचे 160 मारून उत्तर दिले जात आहे. ही आहे 60 मारी. धर्माच्या नावाखाली देवाच्या नावाने माणसे मारण्याचा, विनाशाचा, विध्वंसाचा जंगी रौद्र भीषण कराल विकराल फड उभा राहिला आहे. काय तरी आपण म्हणणार काय की दिवसातले 14-16 तास माणूस जागृत असतो. आपण डोळे उघडलेले म्हणून जागे असलो तरी आपला मेंदू सतत कल्पना, स्मृती, मर्यादित धर्म, राष्ट्र, संस्कृती यांच्या जंजाळात अडकलेला असतो. मेंदूचे असे अडकले पण दूषित प्रदूषित बरबटलेले असणे म्हणजे असावधानता. आपण तर निद्रासमयी झोपलेले म्हणून आणि निद्रा नाही तेव्हा म्हणजे दिवसा मेंदूच्या सातत्याच्या स्मृती, विचार, संस्कृती यामध्ये अडकलेले असल्यामुळे बेसावधत असतो. सारांशाने आपण अष्टप्रहर
किंवा 24 तास बेसावधच असतो. खऱ्या जागृत माणसाचा धर्म असा नसतोच. त्याने साऱ्या धर्मांचा, प्रणालींचा, चाकोरी, स्मृती, संस्कृती, संस्कार, जातपात, प्रांत, देश यांचा त्याग केलेला असतो. असा माणूस सर्व धर्म त्याग करून ज्ञान प्रकाशाला अभिमुख सामोरा झालेला असतो. कसा असतो हा जागृत, सदा सावध, विश्वात भरून राहिलेला निर्गुण निराकार स्पंद काय म्हणतो पहा. चिंतनात राहा. जात पात कुल धर्म देश नाही, साधू कैवल्याने स्वदेशीच राही. केवळ असणे धर्म ज्याचा आहे, आत्मरूप हाच देश त्याचा आहे. असा जागृत माणूस कोणत्याही बाह्य विचार, स्मृती, परंपरा, धर्म, देश, संस्कृती, संस्कार यात अडकलेला नसतो. जीवनातील प्रत्येक घटना, प्रसंग एक नवीन आव्हान म्हणून तो पाहतो. त्यांना तो बुद्धी प्रकाशात म्हणजे आत्मरूपात सामोरा जातो. जेव्हा परिस्थिती अटीतटीची असेल तेव्हा ती परिस्थिती जागृत सावधानतेत अत्यंत अलिप्ततेने तो निहाळतो, अवलोकन करतो. तो साक्षीत्वात असतो. अशा वेळी केवळ नामरूपाधिकतेने म्हणजे नाम आणि रूप यांच्या पलीकडे जाऊन सर्वातीत होऊन तो पाहत असतो. आजच्या भीषण नरसंहारात साधू संत वास्तवात प्रत्यक्षात दिसण्यासारखे काही करू शकत नाहीत. मात्र ते जर कोणी त्यांच्याकडे आला तर त्याला सांगतात, सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण ये. त्यातील मी म्हणजे व्यक्ती नव्हे, रामकृष्ण मोहम्मद येशू नव्हे. मी म्हणजे शुद्ध जाणीव, व्यक्ती किंवा ज्ञानप्रकाश, की ज्या ज्ञानप्रकाशात मूर्खता, हिंसा, दुष्टता ज्याची त्याला दिसते. काय मी इतका मूर्ख आहे आणि मूर्खतेने वागत आलो आहे, असा प्रश्न अशा शरणागताला, साधूकडे येणाऱ्याला केवळ त्याच्या साधूकडे येण्यामुळे पडतो. बस असा प्रश्न निर्माण होणे हीच जागृती. अशी जागृती आपोआप कार्यरत होते. अशा जागृतीतूनच मानव त्याच्या शहाणपणात फुलतो, मलतो. म्हणजे सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण ये म्हणणारा कृष्ण म्हणजे दुसरं काही नसून जे कृष्णमूर्ती जे तुम्हाला कोरं मन दाखवतात, त्या कोऱ्या मनाचा धर्म हाच खरा धर्म आहे. बाकी सर्व धर्म त्याज्य आहेत. म्हणूनच सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण ये म्हणणारा कृष्णमूर्ती आणि कोऱ्या मनाकडे लक्ष वेधणारे जे कृष्णमूर्ती हे एकच आहेत. ते सांगत आहेत, धर्मत्याग हे शहाणपण. असे टू फ्लॉवर इन गुडनेस किंवा टू फ्लॉवर इन विजडम जेव्हा संभवते तेव्हाच खरे शहाणपण अशा जागृतीत मिळते. म्हणजेच जागृती म्हणजे न अडकणे, इंद्रियात, सापळ्यात, संस्कृती, स्मृती, विचार, धर्म, परंपरा त्यात बंदिस्त न होणे. हे असे मेंदूला शक्य झाले तर फार मोठे चमत्कार संभवतात. आता आपल्या मुख्य प्रवाहात येऊया. बडबडणारा, संघर्षात, प्रयत्नात असणारा मेंदू शांत झाला तर शहाणपण उमलते हे आपण पाहिले. आता बडबडणारा मेंदू म्हणजे मेंदूचा कोणता भाग? आपणाला माहित असेलच की मेंदू म्हणजे पेशीपुंज आहे. दैनंदिन जीवनात कोणताही मानव सर्वच्या सर्व मेंदूच्या पेशी वापरत नाही. याचा अर्थ त्या कार्यरत नसतात असे नव्हे. वापरल्या जात नाहीत म्हणजे जाणीवेच्या पातळीवर मानव त्या 8-10% अधिक वापरू शकत नाही. आपले हे मेंदूच्या पेशी वापराचा संबंध जो आहे तो उजव्या मेंदूशी आहे. डावा मेंदू आहे तो व्यवहारात नेहमीच गुंतलेला असतो. तर अशा मेंदूच्या वापर नसलेल्या स्थितीत नेहमीच शक्यता आहे की अशा उर्वरित 90% मेंदूच्या पेशी त्यांचे सहज कार्य करीत असतील. त्यांचे सहज कार्य आहे शांत दक्षतेत राहणे, साक्षीत्वात राहणे आणि आपल्या समोर येणाऱ्या आव्हानांना, समस्यांना उत्स्फूर्त सजग क्षणार्धात प्रतिसाद देणे. असा सहज प्रतिसाद हेच सर्वोत्तम उत्तर असते. कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला क्षणार्धात तत्क्षणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर प्रश्न निर्मूल होतात. प्रश्न निर्मूल करणारे उत्तर उत्तमच असते, कारण ते उत्स्फूर्त असते, तत्क्षणी आलेले असते. आपण आपले जीवन नीट जगत असाल तर आपणापैकी कित्येकाने असे उद्गार कित्येक वेळा निदान 4-2 वेळा तरी आपल्या जीवनात काढले असतील. कसे न कळे पण
अमक्या तमक्या जीव घेण्या प्रसंगातून एका अनामिक मदतीच्या हाताने परमेश्वरी कृपेने मी बाहेर पडलो. हा अनामिक हात, त्याची मदत, त्याची कृपा किंवा आशीर्वाद म्हणजे दुसरे काही नसून आपल्या मेंदूच्या ज्या पेशी आपणाला माहीत नसतानाही कार्यरत असतात, प्रश्नांना समस्यांना सामोऱ्या जातात, त्यांचे उत्स्फूर्त कार्य असते. आणि त्यांचे उत्स्फूर्त कार्य म्हणजे सतत परमशांततेत राहणे आणि जर प्रश्न आला तर उत्तर निर्माण करणे, साथ आली तर प्रतिसाद देणे, असे हे कार्य असते. आणि हे कार्य म्हणजे परमेश्वरी मदतीचा हात. अशी परमेश्वरी मदत सर्वाधिक त्याच्या वाट्याला येते जो सर्वाधिक शांत परमशांत असतो. आपला 8-10% बडबडणारा मेंदू, नियोजन, संकल्प, प्रयत्न यात म्हणजे संघर्षात युद्धात गुंतलेला मेंदू किंवा संस्कृती, संस्कार, टाकोरी प्रणाली यात, तसेच जातपात, धर्म, देश यांच्या मर्यादेत अडकलेला मेंदू सुद्धा, हा 8-10% धडपडणारा मेंदू सुद्धा शांत झाला तर अशा वेळी 100% उजवा मेंदू शांत होईल. लक्षात घ्या, अशा वेळी मेंदू शांत होईल, पण त्याच वेळी तो अधिक कार्यक्षम होईल. असे का होईल? आपण नेहमी म्हणतो मला अमुक तमुक करायचे होते पण वेळच नाही, अवधीच नाही. अवधी नसणे, वेळ नसणे म्हणजे गुंतवणूक, व्याप, संघर्ष, संसार. या उलट असा अवधी, वेळ पुरसत असणे म्हणजे शांती, परमशांती. गुंतलेले हात गुंतल्यामुळे सरस रसरशीत असे काही करू शकत नाही. त्याचप्रमाणे चाकोरीत गुंतलेला जो मेंदू असतो तो अशा यांत्रिक निरस गुंतवणुकीमुळे खरी निर्मिती, सृजन असे काही करू शकतच नाही. आपण शांत दक्षतेत असाल तर ध्यानात येईल की शांततेतच अनुभूत विस्मयकारी कार्य घडतात. ज्यांना आपण म्हणतो ईश्वरी कार्य. असे ईश्वरी कार्य गौतम बुद्ध, महावीर, कृष्ण, ज्ञानेश्वर यांच्याद्वारे घडले. कारण ते सभोवतालच्या कोणत्याही आव्हानात्मक, युद्धजन्य, संहारक, विनाशकारी परिस्थितीत स्वतः मनाने गुंतलेले नव्हते. अर्जुन युद्ध करतो आणि कृष्ण युद्ध घडवतो. याचा अर्थ हाच आहे की परमशांततेत ज्ञान फुलते. असे ज्ञान कर्षण आकर्षण निर्माण करते. असा कर्षण आकर्षण साधणारा, घडविणारा बिंदू म्हणजे कृष्ण. आणि त्याकडे आकर्षित होऊन ज्ञानबोध घेऊन कार्यप्रवृत्त झालेला तो ऋजू अर्जुन. ऋजू म्हणजे हळुवार, प्रेमळ, सरळ स्वभावाचा. कर्षणाचा बिंदू कृष्ण आणि त्याकडे कर्षिला गेलेला ऋजू, सरळ साधा तो अर्जुन. असे कर्षक आणि कर्षित म्हणजे कृष्ण आणि अर्जुन यांचा सहज सुंदर मिलापातून घडते ते ईश्वरी कार्य. मग त्याचे दर्शनीय स्वरूप कधी कधी युद्धासारखे भीषणी असू शकेल. शेवटी विश्वशिस्तीत सारे काही त्याचे त्याचे जागी योग्यच असते. या अर्थाने आजचा संहारी अपरिहार्य आहे. कारण मानवी मेंदू खोट्या कल्पना, संकल्पना, धर्म, संस्कृती आणि दूषित झाले आहेत, भ्रष्ट झाले आहेत. ते दूषित पण जो पाहू शकेल तो युद्धातून, हिंसेतून, कार्यकारण परंपरेतून त्याच्या त्याच्या शांत दक्षतेच्या प्रमाणात बाहेर राहील, पलीकडे राहील. तरीही एक निश्चित हे बाहेर कसे पडावे सांगणारा स्वतः मात्र बाहेर असतोच असतो. जो चिखलाच्या बाहेर स्वतः उभा आहे तोच जगाला चिखलातून बाहेर काढू शकतो. जग सुधारण्याची इच्छा धरणारा स्वतः सुधारलेला असावा लागतो. आजचे आपले राष्ट्रस्तरीय नेतेही स्वतः हिंसेत, मग ती मानसिक असेल, वास्तवात मानसिक हिंसाच बाह्य हिंसेचे मूळ असते किंवा प्रत्यक्षात असेल, पण सरते शेवटी हिंसेतच अडकलेले आहेत. त्यांच्याकडून काही योग्य घडेल असे वाटत नाही. तसेच धर्मनेतेही अगदी हिंसेतच, अंतरंग हिंसेतच रममाण झालेले आहेत. त्यांच्याकडूनही फारसे काही घडण्यासारखे नाही. मात्र जे सारे घडत आहे ते आपण लिहित असलेल्या, सांगत किंवा वाचत असलेल्या निरूपणाप्रमाणे कमी जास्त आहे. ते ज्याच्या लक्षात येईल तो प्रत्येक जण अगदी निसंशयपणे या साऱ्या हिंसेच्या बाहेर आहे. असा जो हिंसा बाह्य आहे तो मग त्याचे नाव, गाव, पत्ता काही असो वा नसो, तो अनामिक का असेना हिंसेतून जगाला, देशातला बाहेर काढू शकतो. त्याचे कारण एकच की त्याचा संघर्षात, बडबडीत, संस्कृतीत, स्मृती व विचारात मेंदूचा भाग अडकलेला नाही. त्याचा मेंदू अतीव शांत आहे. हिंसेपलीकडे साक्षीत्वात उभा आहे. साक्षीत्व हीच या प्रसंगी खरी मदत आहे. असा मेंदूचा जो 8-10% भाग बडबडत असतो,
जाणीवेच्या प्रांतात असतो त्याला मन म्हणतात. त्याची बडबड थांबणे हाच तर न मन योग किंवा अमन योग, हीच तर परमशांती. पहा, नीट पहा, आपल्या सर्वांच्या जीवनात ते परमशांततेचे पुष्प कसे उमलत आहे. त्या सुगंधात राहा. असतो.